हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर काल म्हटले होते की दुपारी व्हिडिओ येईल, पण काल ना सौरभ भाऊच्या त्या लग्नाची तयारी सुरू झाली ना, तर काल शॉपिंगला गेलो, त्यामुळे मला वेळ भेटला नाही दुसरे व्हिडिओ टाकायला। तर चला आज तुमच्यासोबत शेअर करते। तर माझं लग्न होतं ज्वालामाता लॉन्सला, पूजाचंही इथेच झालं आणि सौरभ भाऊचंही इथेच आहे। सिन्नरमध्ये खूप मोठं हे लॉन्स आहे। तर छान मस्त असं स्टेजचं डेकोरेशन झालेलं होतं आणि लाईट लावण्याचं चालू होतं इथे सगळ्या कामाचा संसार। तर सगळं इथे अजून लावायचं बाकी होता आणि आता आणून ठेवलेलं होतं सगळं काही। आणि मी गेलेली होती मेकअप मिरवणूक वगैरे केली होती, गावामध्ये मिरवणूक काढून देत नव्हते, थोडं अंतरावर मिरवायचं आणि लगेच लॉन्समध्ये यायचं। इथे सगळे माझे काका सगळे इथे स्वागतासाठी सगळे उभे। इकडे माझी सगळी सासरची फॅमिली म्हणजे माझे सासरेन ते सौरभ भाऊ, राहुल, यश, का भाऊन ते सगळे सेल्फी काढत होते आणि पप्पा मला करत होते कॉल, तू कधी येते। आणि मी होते पार्लरमध्ये, मेकअप चालू होता माझा। तर आता मेकअपही पूर्ण झालेला होता, फोटोशूट करत होतो आम्ही। तर माझा लेहंगा खूप छान होता, मस्त होता। तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये सांगा। आणि मी जिथे क्लास केला आहे ना पार्लरचा, तिथेच मी ना माझा मेकअप दिलेला होता। तर छान असं खूप मस्त, म्हणजे सगळ्यांना आवडला होता माझा लुक। तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मेहंदीही खूप जास्त रंगलेली होती। तर चला तुम्हालाही आज सगळं म्हणजे माझं लग्न सोहळा बघायला भेटला। काल हळदीच्या व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी प्रेम दिलं, खूप साऱ्या ताईंनी मला शुभेच्छा दिल्या। तर खरंच मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। तर चला आता मीही आली होती लॉन्सवरती आणि इकडे आत्यान ते सगळ्या नाचत आहे। सईचे पप्पाही आले घोड्यावरती। इकडे बघा सगळ्या माझ्या जाऊबाई, आत्याबाई सगळ्या मस्त नाचत होत्या तिथे। तेव्हा ना DJ वगैरेला ना म्हणजे परवानगी नव्हती ना, त्यामुळे तर म्हणजे जास्त काही त्यानंतर आमचा असा प्रवेश झाला। तर हे बघा माझा हा पूर्ण लुक, मामा रोशनी, तर कोणाचे कल्याणी त्यांचं पण लग्न झालेलं नव्हतं, तर पूजा ऋतू कोणाचंच झालेलं नव्हतं, माझंच पहिलं होतं ना। तर बाकीच्या सगळ्या तुम्हाला ड्रेस साडी घागरेवरती दिसतील। आणि हे बघा दीदी ही लहान आहे ना, तर माझ्या बहिणी छोटे छोटे होत्या आणि इथे असं मस्त गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहे आणि ताटामध्ये त्या टाकत आलेल्या आहे। तर आता चला तर मस्त असं आमचं एंट्री झाली आणि आता मंगलाष्टिका होईल। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर जेव्हा मंगलाष्टिका होते ना, तेव्हा नवरदेवाच्या येण्याचा मंडपामध्ये जो घाम असतो ना, तिथे उभे राहतात आणि नवरीच्या आई सगळ्या काही तुळशीला पाणी घालतात। तर तिथे माझ्या सगळ्या काकी मावशी त्या सगळ्या तुळशीला पाणी घालताय। फोटोशूटही चालू होतं आणि बऱ्याच ताई म्हणजे एका ताईंची कमेंट होती की गायत्री मामी ड्रेसवरती होती। तर ते म्हणजे माझ्या मामाचं लग्न नव्हतं झालं, माझ्यानंतर झालं ना, पण जमलेलं होतं, एंगेजमेंट झालेली होती, त्यामुळे तुम्हाला ते घागऱ्यावरती ड्रेसवरती दिसते। आणि सगळे इथे बसलेले होते। तर आता मंगलाष्टिका होत होती। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
तर मैत्रिणी सगळी फॅमिली सगळे लग्न लागल्यानंतर लगेच ना फोटो काढायला येतात आणि फॅमिली सगळ्यांचं फोटोशूट होतं। त्यानंतर आमचंही कपल फोटोशूट झालं। सगळ्या मावश्या, सगळ्या आजींत्या, मामा, शिव, आपला लाडका शिव तर किती लहान होता ना, तर मामी तेव्हा प्रेग्नंट होत्या आणि माझी बेस्ट फ्रेंड नम्रता। तर मम्मी पप्पा तर सगळ्यांमध्ये तुम्हाला थोडाफार चेंज दिसतोच आहे ना, तर सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसेल आणि सगळ्यांमध्ये थोडाफार फरक आहेच झालेला। सगळे लहान लहान बहिणी माझे छोटे छोटेचे। तर हे बघा सौरभ भाऊ, राहुल आणि माझा भाऊ अण्णा, तर हे सगळे होते ननंदबाई। त्यांचाही लुक खूप छान होता ना। तर हे सगळे आमची फॅमिली। तर सगळ्यांचं फॅमिली फोटोशूट झालं। त्यानंतर आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि हे बघा ऋतूचंही लग्न झालेलं नव्हतं की ही तुम्हाला साडीवरती दिसते आणि ही बकुळा आता तो खूप मोठी झाली आहे। तर माझ्या जाऊबाईन त्या आता आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि त्यानंतर लगेच आपला कन्यादानाचा कार्यक्रम। तर मस्त अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, गणपती हे सगळं काही आपल्याला लग्नामध्ये ना मुलीला दिलं जातं। तर मम्मी पप्पा कन्यादानासाठी बसले आणि कन्यादानाची पूजाला सुरुवात झाली। तर हे बघा, तर पप्पांचाही लुक, मम्मीचाही लुक तुम्हाला माझ्या लग्नात कसा होता तर हेही बघायला भेटलं। आणि त्यानंतर कन्यादान झाल्यानंतर पुढे फळ भरणं, तर असं खूप आपले विधी असतात लग्नामध्ये, हे सगळ्या काही झाल्या। आणि त्यानंतर मम्मी पप्पा नंतर मामा मामीही बसले पूजेसाठी। त्यानंतर मंगळसूत्र, सिंदूर भरणं, जोडवे घालणं, तर सगळे काय आणि फोटोशूटही होतं। खूप छान मस्त असं माझं लुक होता। माझं लुक सगळ्यांना खूप आवडायचं। सगळे म्हणजे डॉलसारखे दिसते नक्की का कमेंटमध्ये सांगा। तर बघा आपल्या अर्चना मामी आणि आता आपले गणपती, अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण यांचीही पूजा केली जाते, अभिषेक होत। तर आता मामा मामीही कन्यादानाच्या पूजेसाठी बसले। तर नवरदेवाच्या हातात मुलीचा हात दिला जातो की आता तुम्ही सांभाळून घ्या। आणि आता मंगळसूत्र घालायचं होतं ना, तर वाट्यांमध्ये ना हळदी कुंकू भरलं जातं आणि असं नागलीच्या पाण्यावरती म्हणजे तर फोटोशूट वेगवेगळे अशा पद्धती असतात, तर फोटोशूट होत होतं। आणि त्यानंतर सिंदूर भरला गेलो, म्हणतात ना नाकावर कुंकू पडल्यानंतर म्हणजे शुभ असतं हे, तर माझं भरताना मस्त असं नाकावर कुंकू पडलं होतं। आणि आता सौरभ भाऊने त्यांचा कान पिळला आणि सौरभला कान पिळण्याची अंगठी दिली चांदीची। तर आता फळ भरायचं, तर माझ्या सगळ्या जाऊबाईंनी फळ भरले। तर आता कन्यादान झालं आणि आता सप्तपदीची तयारी केली। तर पाटावरती 7 सुपाऱ्या ठेवल्या, त्यांची पूजा केली आणि आता गुरु एक एक वचन बोलत होते आणि आपण एक एक फेरा घ्यायचा आणि सौरभ भाऊ इथं हातामध्ये तांदूळ देत होता। तर असे 7 फेरे घ्यायचे आणि त्यानंतर म्हणजे लग्नामध्ये ना ते झाल भरणं, देव नाचवणं, भरपूर काही असतं, तर त्यांचंही बायकांचंही ते चालू होतं। तर सगळे असे छान मस्त असे लग्नामध्ये सगळे विधी झाल्या आणि खूप छान असं माझं लग्नही पार पडलं। तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर लग्नामध्ये जे विधी असतात ना ते झाले, साखर वाटली जाते, तर सगळ्यांकडून साखर घेतात आणि मामा उचलून मिस्टरांच्या मांडीवर देतात आणि म्हणतात आमची होती तुमची झाली, काळजी घ्या असं बोललं जातं. आणि आता देव नाचवले, तर इकडे सगळे माझे भाऊ काका ते देव नाचवत होते. तर सासरकडचे हे माझे देर मिस्टर तेही देव नाचत होते. त्यानंतर साईच्या पप्पांनीही मला उचलून नाचवलं. असा हा देव नाचवण्याचाही कार्यक्रम असतो लग्नामध्ये. आणि त्यानंतर आपली बिदाई. तर लग्नामध्ये मी खूप जास्त रडले, कोण कोण रडले तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा. सगळेजण खूपच रडले. तर अशी बिदाई झाली आणि मम्मी तर खूप जास्त रडत होती, पप्पाही, सौरभ भाऊ सगळेच जण रडत होते. कारण म्हणजे मी कधी घर सोडून दुसरी कुठे मुक्कामी राहिली नाही, कुठं गेली नाही. कारण आता सगळे आमचे नातेवाईक सगळी फॅमिली जवळच राहते, मामाचं घर, मावशींचं घर, असं लांब जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सगळेच खूप इमोशनल झाले. असा हा आपला शेवटचा बिदाई सोहळा खूपच अवघड असतो प्रत्येक मुलीसाठी. तर आता मी घरी निघाली आहे. तर चला, घरीही खूप छान मस्त असं गृहप्रवेश झालं होतं, पण ते काही व्हिडिओमध्ये शूट नाही केलं, त्यामुळे तुमच्यासोबतही शेअर नाही करता आलं. तर जेवढे माझ्याकडे व्हिडिओ होते तेवढे तुमच्यासोबत शेअर केले. छान मस्त अशी मला घरी नेण्यासाठी कार आणली, ही माझ्या भाऊंचीच आहे, तर माझ्या सासरकडची. तर छान अशी सजवली होती. आणि तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझा लग्न सोहळा, माझा बिदाई सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्यासोबत कलवरी, माझी संध्या मावशी आणि पूजा आली होती, माझी बहीण पण आली होती दीदी. तर सगळेजण सोडवण्यासाठी आले. तर चला, तुम्हा सगळ्यांना बाय बाय. तर आता मी चालली माझ्या सासरी.